नमस्कार, मी महिमाज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष स्पेशल रेसिपी बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत, एक छोटी वाटी काकडी, एक छोटी वाटी डाळिंब, केळी आणि ज्वारीच्या लाह्या घेतलेल्या आहेत आणि इथे एक छोटी वाटी मी हरभरा डाळ भिजवून घेतलेली आहे, साखर आणि त्यासाठी दही घेतलेला आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे अर्धी वाटी दही घेणार आहोत। तर हे दही मोठ्या भांड्यात टाकून घ्यायचं। आता त्यामध्ये एक मोठा चमचा साखर टाकायची। आता त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि हे साखर आणि मीठ छान फेटून घ्यायचं। तर इथे बघा साखर आणि मीठ छान विरघळलेलं आहे या दह्यामध्ये। तर आता आपण बाकीचे साहित्य टाकून घेऊ। तर इथे सगळ्यात पहिल्यांदा मी इथे अर्धी वाटी भिजवलेले पोहे आहेत, हे टाकून घेऊ। तर तुम्ही इथे पोह्याऐवजी मुरमुरे घेऊ शकता किंवा पोहे घेऊन मुरमुरे घेऊ शकता। तर इथे मी एक छोटी वाटी साधारण एक मोठा चमचा ज्वारीच्या लाह्या आहेत, तर ह्या टाकून घेतलेल्या आहेत। तर ज्वारीच्या लाह्या मी तव्यावर भाजून घेतलेल्या आहेत, जेणेकरून ह्यानंतर चिवट होऊ नयेत। तर इथं एक छोटी वाटी काकडी बारीक कट करून घेतलेली आहे। हरभऱ्याची डाळ मी साधारण 3 ते 4 तास आधी भिजू घातलेली आहे। एक छोटी वाटी केळी कट करून घेतलेली आहे आणि एक छोटी वाटी डाळिंब। आता त्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर, हे सगळे साहित्य टाकून झालं की छान एकदा मिक्स करून घ्यायचं। तर इथे बघा छान मिक्स करून झालेला आहे। तर असा झटपट असा आपल्या श्रीकृष्णाचा नैवेद्य बनवून तयार आहे। तर आपल्याला यासाठी तडका द्यायचा आहे ह्या गोपाळकाल्याला। तर इथे बघा आपला गोपाळकाला बनवून तयार आहे। तर इथे तडका देण्यासाठी मी एक चमचा तूप छान गरम करून घेतलेले आहे। आता त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि 4 ते 5 मिरचीचे तुकडे टाकून घ्यायचे। मिरचीचे तुकडे छान तळून झाले की आपण ह्या गोपाळकाल्यावर तडका देऊ। तडका दिला की लगेच छान मिक्स करून घ्यायचं। तर इथे बघा तयार झालेला आहे आपला गोपाळकाला। तर श्रीकृष्णाला हा गोपाळकाला खूप आवडतो आणि असा 5 मिनिटाच्या आत झटपट बनणारा हा नैवेद्य आहे। तर तुम्हीही ह्या जन्माष्टमीला असा नैवेद्य बनवून श्रीकृष्णाला असा दाखवू शकता। तर इथे तयार झालेला आहे आपला गोपाळकालाचा नैवेद्य। मी इथं सर्व करते आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। जर कोणी नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।